तर नमस्कार, मी गणेश डांगे आणि हा माझा भाऊ सौरभ डांगे. तर आज आम्ही आलो आहे मच्छिंद्रगडावर, जे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. आणि 1676मध्ये हा महाराजांनी, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. तर आपण हा पूर्ण किल्ला बघूया आतमध्ये फिरून आणि माहिती पण घेऊया. तर चला. मच्छिंद्रगड किल्ला हा कराडपासून 20 किलोमीटर अंतरावर आपल्याला बघायला मिळतो. हा किल्ला कराड शहराजवळ असला तरी तो महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आहे. हा किल्ला पायथ्याशी असलेल्या मच्छिंद्रगड गावाच्या पूर्वेस एका गोलाकार टेकडीवर वसलेला आहे. स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची मालिका बांधली होती. असे म्हटले जाते की मच्छिंद्रगड किल्ला हा या किल्ल्यांच्या साखळीतील शेवटचा किल्ला होता. मच्छिंद्रगड किल्ला हा आजूबाजूच्या परिसरावर आणि शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. हे जे आपल्या पाठीमागे जे बांधकाम दिसतंय, हे सगळं आत्ता नवीन केलेलं आहे. या गडावर एंट्री करताच आपल्याला समोर मच्छिंद्रनाथांचं मंदिर बघायला मिळतं. तर आपण मंदिर बघूया. मच्छिंद्रगड किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर श्री मच्छिंद्रनाथांचे एक छोटेसे पवित्र मंदिर आहे. मच्छिंद्रनाथ हे नाथ पंथाचे संस्थापक होते आणि गोरक्षनाथांचे गुरु देखील होते. या मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला त्या काळच्या ज्या तोफा होत्या त्यांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात आणि खूप सुंदररित्या हे केलेलं आहे. हे आत्ता केलेलं आहे. 3 तोफा आहेत एकूण आणि हा आजूबाजूचा परिसर सुंदर केलेला आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला अजून अवशेष बघायला मिळतात. मच्छिंद्रगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या मागे एका मोठ्या झाडाखाली आपल्याला काही सुंदर दगडी कलाकृती आढळतात. यामध्ये शिवलिंग, तुटलेल्या तोफा आणि इतर मनोरंजक कलाकृतींचा समावेश आहे. इथे मधल्या बाजूला पण काहीतरी आहे, घरासारखं काहीतरी आहे. दगडाचं बांधकाम आहे ते पण.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 4 वर्षांनी 1693 मध्ये मच्छिंद्रगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा किल्ला पुन्हा मराठा साम्राज्याच्या ताब्यात आला. 1810 मध्ये पेशव्यांचे बापू गोखले यांनी तो ताब्यात घेईपर्यंत प्रतिनिधींनी हा किल्ला ताब्यात ठेवला होता. कर्नल हेविती यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याला कोणत्याही प्रतिकाराशिवाय शरण जाईपर्यंत बापू गोखले यांनी हा किल्ला सांभाळला होता. अखेर 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. मच्छिंद्र मंदिरासमोर आपल्याला आणखी 2 तोफा सुस्थितीत बघायला मिळतात. या मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला गोरक्षनाथांचं मंदिर बघायला मिळतं आणि त्याच्याच पाठच्या साईडला एक बुरुज आहे. त्या बुरुजावर पण आपल्याला जायचं आहे. आणि याच गोरक्षनाथांच्या मंदिराच्या खालच्या साईडला एक प्राचीन म्हणजे त्या काळचं पाण्याचं टाकं बघायला मिळतं. गोरक्षनाथ मंदिराच्याच खालच्या बाजूला आपल्याला हे शिवकालीन टाकं बघायला मिळतं. या शिवकालीन पाण्याच्या टाक्याच्या बाजूने जो रस्ता जातो तो नवीन बुरुजावर जातो. म्हणजे इथल्या लोकांनी हा तयार करून घेतलेला आहे, नवीन बांधलेला आहे. म्हणजे गावाची वगैरे पाहणी करण्यासाठी बांधलेला आहे तो. तर चला तिकडे जाऊया आपण. हे जे आपल्याला बांधकाम दिसतंय हे आत्ता शासनाने नवीन तयार केलेलं आहे.
हा एक बुरुज आहे आणि ह्याच्या समोरच पुढच्या साईडला अजून एक बुरुज आहे. हे आत्ता बनवलेलं आहे आणि खूप सुंदर केलेलं आहे. या बाजूने पूर्ण गाव दिसतोय खालचा. हा आत्ता तयार करून घेतलेला आहे, पण खूप सुंदर निगा राखलेली आहे या गाडाची. बघण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला अवशेष गडावर फारसे बघायला भेटत नाहीत. संवर्धन खूप छान केलेलं आहे. मंदिराच्याच खालच्या बाजूला आपण आता त्या बुरुजावरून बघितलं, आपल्या समोर जो बुरुज होता तो हा बुरुज आहे. तर इथे आपण जाऊया आता. तर हा मच्छिंद्रगड, इथली वास्तू आणि ह्या संपूर्ण किल्ल्याची माहिती तुम्हाला